देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. विठोबाचा कैसा प्रेम भाव, विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणाची देव होय गुरु, आपणाची देव होय गुरु, आपणाची देव होय गुरु. पडये देह भाव पुरवी वासना, पडये देह भाव पुरवी वासना, अंशी ते आपणा पाशी न्यावे, अंशी ते आपणा पाशी न्यावे, अंशी ते आपणा पाशी न्यावे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया आघात निवाराया, आलिया आघात निवाराया, आलिया आघात निवाराया. पडये देह भाव पुरवी वासना, पडये देह भाव पुरवी वासना, अंशी ते आपणा पाशी न्यावे, अंशी ते आपणा योगक्षेम त्यांचा जाणे दरबारी, योगक्षेम त्यांचा जाणे दरबारी, वाट दावी करी धरून या, वाट दावी करी धरून या. पडये देह भाव पुरवी वासना, पडये देह भाव पुरवी वासना, अंशी ते आपणा पाशी न्यावे, तुका माने नाही विश्वास जमने, तुका माने नाही विश्वास जमने, पहावे पुराणी विचारून, पडये देह भाव पुरवी वासना, पडये देह भाव पुरवी वासना, अंशी ते आपणा पाशी न्यावे, अंशी ते आपणा पाशी न्यावे, अंशी ते आपणा पाशी न्यावे. कुमार कुमारी,
सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी रूप होय तुझे. मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी सद्गुरु समर्था तुझे पाय दोनी. प्रस्तुत प्राप्त वेळ प्रसंगी घेतलेला अभंग. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची होय आपणची देव होय गुरु. पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी नावे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली या आघात निवाराया. पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे. योगक्षेम त्यांचा जाणे जड भारे वाट दावी करी धरून या. तुका म्हणे नाही विश्वास जामनी पहावे पुराणी विचारून. आपण सर्वजण आषाढीचा पर्व काळ आहे म्हणून इथं जमलेलो आहे. मग सेवेला सुरुवात करण्या अगोदर त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करूया. पांडुरंगा करू प्रथम नमन. 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 दुसरे चरण दुसरे चरण दुसरे चरण संतांचिया. दुसरे चरण संतांचिया. दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपा त्याने कथे वितारू. त्यांच्या कृपा त्याने कथे वितारू. त्यांच्या कृपा त्याने कथे वितारू. बापाची सद्गुरु दास तुका. दुसरे चरण दुसरे चरण दुसरे चरण संतांचे. दुसरे चरण संतांचे. दुसरे चरण संतांचे. त्यांच्या कृपा जाणे कथे वितारू. त्यांच्या कृपा जाणे कथे वितारू. त्यांच्या कृपा जाणे कथे वितारू. बाबाजी दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू.
बाबाजी सद्गुरु दास तुका. काय पांडुरंगाला नमन केल्यानंतर पुढे निर्देश कुठं करतात? दुसरे चरण संतांचं. ओम नमो ज्ञानेश्वरा. 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 करुणा करा दया करुणा करा दया तनुग्रहाला धरो. तनुग्रहाला धरो. करुणा करा दया करुणा नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी. अध्येत्र जननी देवाची ये. प्रस्तुत प्राप्त वेळेप्रसंगी निवडलेला अभंग हा जगद्वंद्य जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणांचा अभंग आहे. बघा, आपण सर्वजण इथं कशाच्या निमित्तानं जमलो आहोत? म्हणजे आता सकाळी भाऊने सांगितलं एक रीत आहे की काय, आषाढी कार्तिकी. आषाढीच्या वारीला सगळेजण इकडे येतात नाही. कशासाठी येतात? आषाढीच्या वारीला सर्वजण जातात, पण कशासाठी जातात हेच डोक्यात नसते. दिंड्या सगळ्या म्हणजे सगळीकडून दिंड्या निघतात. पूर्ण आपल्या महाराष्ट्रातून सगळीकडून दिंड्या निघतात, पण आपण तिथं जायचं कशासाठी हेच विसरलो. संत काय सांगतात? आषाढीची यात्रा आला पर्व काळ. कुठून सुरू झाली आषाढी यात्रा? आषाढीची यात्रा आला पर्व काळ. निघाला संतमेळ पंढरीशी. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई आणि काही अनुभवी संत. म्हणजे काय झालंय? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांच्या बरोबर अनेकही अनुभवी संतांनी त्यावेळेला काय केलं? आषाढीची यात्रा सुरू केली की जेणेकरून काय होईल, इथं अनेक भागातून एकत्र येतील आणि त्यांना हा विषय प्रयोजन समजून घेता येईल. आणि एक दुसरं प्रमाण आहे बघा, आषाढी कार्तिकी म्हणजे एक आषाढी कार्तिकी हेची आम्हा सुगी. काय म्हटले? सुगी या शब्दाचा अर्थ काय? सुगी म्हणजे मुंबईकरांना काय सुगी माहित नसणार आहे. सुगी ते शेतकरी माणसांना माहित असते ना. सुगी आषाढी कार्तिकी हेची आम्हा सुगी. शोभाती पांडुरंगी घनवटी. तर पुढचं चरण बघा, संतांचे दर्शन हेची पीक जाण. काय पीक आहे त्या सुगीतलं? पीक काय आहे? संतांचे दर्शन हेची पीक जाण. देता आलिंगन देह निवे. आपण सुगी कोणती?
करायला पाहिजे नाही असं नाही, पण प्रथमतः संतांनी तिथं पण माझं हे घेतलं नाही. आपल्याला सांगितलं संतांचे दर्शन हेची पीक जाण ही सुगी आहे आपली. देता आलिंगन देह निवे. मग त्याच्यासाठी आषाढी कार्तिकी विसरू नका मग सांगत असे गुज पांडुरंग. म्हणजे हे गुज म्हणजे ही काय आहे आपली, ती गुज आपल्याला सांगणार आहे ती आपली सुगी आहे. आणि ती आपली सुगी आपण घेण्यासाठी तिथपर्यंत यायचं आहे हेच विसरलाय. आणि इथं येऊन काय करतो आषाढीचा थाट आणि कार्तिकीचा हाट दोन्हीचा बाजार. काय म्हटलंय, काय करायला येतोय आपण इथं. आता सध्या काय चालू आहे वस्तुस्थिती, आषाढी कार्तिकीला यायचं, येताना हाऊस म्हणून पावसाळ्याचे दिवस असतात म्हणजे कामाचं एवढं जास्त काय नसते, हाऊस म्हणून नवस बोललोय आणि काय काहीतरी गावतोय म्हणजे पुरे दोन्हीचा बाजार न लगे आणि व्यापार. आणि पुढं काय सांगितलंय, द्यावे त्याची घ्यावे. काय घ्यायचं आहे, कैवल्याच्या राशी पावे, हेची द्यावे हेची घ्यावे आणि कैवल्याच्या राशी पावे. म्हणजे या उद्देशानं आपल्याला इथं पंढरपुरामध्ये या पांडुरंग परमात्म्याची जी पंढरीची वारी आहे, नाहीतर मग बाबळावरी मुंग्या घाली एरदारा तैशा यांच्या वाऱ्या पंढरीच्या, ह्याच्यासाठी आपल्याला आषाढीचा पर्वकाळ आला. पर्वकाळ म्हटले तर या पर्वकाळामध्ये यायचं आहे. आता माझ्या विठोबाचा अभंग घेतला, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. तुकाराम महाराजांनी हा अभंग म्हणजे या अभंगाचा जर वरवर अर्थ बघितला तर असं वाटतंय, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. तुम्हीच देव माझा गुरु वाटवा. पुढं पडिये देह भाव वासना माझी पूर्वा. म्हणजे वरवर अभंग जर वाचला तरी वासना माझी पूर्वा, मला अंतिम ठिकाणी न्या. आणि पुढं आलिया आघात निवाराया, म्हणजे आघात आलेले ते निवारण करा. याशिवाय करतायत काय आपले तुकाराम महाराज, असं न्यावे पुरवी. या जर दृष्टिकोनातून बघितला तर हा वाचार्थ आहे. म्हणजे याच्यापेक्षाही गुह्य तुकाराम महाराजांना काहीतरी सांगायचं. आता तुकाराम महाराजांच्या जो डोक्यात विठ्ठल आहे म्हणजे तिने विठोबाबद्दल बोललेत, पण त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी या अभंगामध्ये त्यांच्याविषयी असणाऱ्या प्रेमभावावरती काय केलेलं आहे, जास्त जोर दिलेला आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, तो कसा आहे. तुकाराम महाराजांच्या डोक्यातला विठ्ठल कसा आहे, तो अनादी आहे, अनंत आहे, तो आदिनाथ आहे. आणि तो कसा वेगवेगळ्या रूपाने येऊन आमचा विनियोग साधत असतो, हा अभंगाचा सरळ सरळ गर्भितार्थ. विठ्ठल आता प्रेमभाव म्हटल्यानंतर एक उदाहरण, म्हणजे प्रेमभाव म्हटल्यानंतर आपल्याला एकच, प्रेमभाव म्हटल्यानंतर आपण काय करतो, राधा आणि कृष्ण यांचा प्रेमभाव आपल्याला डोळ्यासमोर येतोय, राधा आणि कृष्ण. पण त्याच्याही पलीकडे जाऊन तो राधाकृष्णाचा प्रेमभाव कसा आहे त्याचं विश्लेषण करणार आहे. पण त्याच्याही अगोदर पांडवांच्या प्रती असणारा भगवंताचा प्रेमभाव आपल्याला कधी समजला का. पांडवांच्या प्रती प्रेमभाव असल्यामुळं ते त्यांच्या बरोबर राहत होते. शिवाय नवे तर की अर्जुन इतक्या शेवटच्या स्थितीपर्यंत आलेला की पुढे 11 औक्षणी सेना उभी होती, रथी महारथी उभे होते आणि युद्धाला तो सज्ज झालेला, सगळी तयारी झालेली. आता बाण खेचणार एवढ्यात त्यानं काय केलं, गांडीव उचलून खाली ठेवलं. मग गांडीव उचलून खाली ठेवल्यानंतर अर्जुनाला मार्गदर्शन करताना धर्माच्या कार्यासाठी प्रोत्साहित करणं हा प्रेमभाव होता की नव्हता. बरोबर
अर्जुनाला धर्माच्या कार्यासाठी धर्मरक्षणासाठी एवढे गीतेचे अध्याय सांगितले. पहिले अध्याय 11 अध्याय तर त्याचं शंका निरसन करण्यातच गेलेले आहेत आणि नंतरचे पुढचे अध्याय त्याला तत्वज्ञान सांगणे म्हणजे एकूण 18 अध्याय सांगितले. त्याला एवढं सांगितलं कशामुळे सांगितलं? प्रेम भावामुळे. आता आपण एखाद्याला प्रेमापोटीच काहीतरी सांगतो ना, एखाद्याला प्रेमापोटीच सांगतो, आपल्या माणसांना प्रेमापोटीच सांगतो. मग अर्जुन कोण होता? कसा भक्त होता? अनुरागी. अर्जुन कसा होता? अनुरागी भक्त होता. अनुरागी या शब्दाचा अर्थ काय? प्रेमळ. अर्जुन अनुरागी होता, अर्जुन प्रेमळ होता आणि समोर देव उभा आहे. मग काय झाला? प्रेम भावच झाला. वेळोवेळी पांडवांना संकटातून निवारण करताना मार्गदर्शन त्यानं केलेलं आहे. कशामुळे केलेलं आहे? प्रेम भावामुळे केलेलं आहे. पण या प्रेम भावाचं वर्णन कुठेही येत नाही. तो प्रेम भावच होता, तो प्रेम भावच आहे. आता दुसरं उदाहरण द्रौपदीचं बघा. द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळेला काय झालेलं? समोर कोण कोण होते? शूरवीर 5 पांडव होते. त्यांनी मानाखाली घातलेल्या रती महारथी द्रोणाचार्य कृपाचार्य पितामह भीष्म सगळे होते. पण कुणीही एकानं उठून तिला मदत केली नाही. पण द्रौपदीने काय हाक मारली? कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी. कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी. कृष्णा धावरे लवकरी द्रौपदीच्या वस्त्रहरणी उडी घालून या तत्क्षणी केली वस्त्रांची पुरवणी लाजविली कौरवे. कुठं होता तो? कोणत्या युद्धभूमीमध्ये होता. तिने हाक मारल्यानंतर तिने हाक कशी मारली? प्रेम भावातून भगवंताला हाक मारली. प्रेम भावातून भगवंताला हाक मारल्यानंतर उडी घालून तक्षणी त्याच वेळेला तिथं तो हजर झाला आणि कशी वस्त्राची पुरवणी केली ते आपण बघितलं. काय केलं? कौरवांना लाजवलं. म्हणजे हा द्रौपदीचा प्रेम भाव. आता पुढं हा राधा आणि कृष्णाचा प्रेम भाव कसा आहे हो? राधा आणि कृष्णाचा प्रेम भाव कसा आहे आणि आता कसा दाखवला जातो? प्रेम भाव म्हटलं की राधा कृष्णाचे फोटो इतके म्हणजे असं एक हा विषय मुद्दामून मांडायचा की राधा कृष्णाच्या फोटोंना हिंदी पिक्चरची गाणी लावायची आणि त्याचं रूपांतर प्रेम भावामध्ये आता करण्यात आलेलं आहे. पण तसा आहे का आपला भगवंत? तसा आहे का आपला भगवंत? आपला भगवंत कसा आहे? राधा कोण आहे? कृष्ण कोण आहे? राधा आणि कृष्ण हा कोण आहे हे कुणी सांगत नाही. बघा
राधा ही प्रकृती आहे आणि आत्मतत्वात काय म्हटलेलं आहे? पुरुष म्हटलेला आहे. राधा ही प्रकृती आहे आणि आत्मतत्वात पुरुष कृष्ण म्हटलेला आहे. आणि पुढं ज्या वेळेला द्वैत भाव द्वैत बोध नष्ट होतो, अद्वैत भावाचा अद्वैत बोधाचा उदय होतो, तेव्हा कृष्णाची प्राप्ती आहे आणि त्या कृष्णाची प्राप्ती राधाला झाली. म्हणून राधा हरीला घेऊन जाय मंदिरी, हृदय मंचकी पहुडला श्री हरी, एका जनार्दनी हरीला राधा भोगी सुंदरी. आया बंग आहे. कोण राधा आहे? कुठल्या मंदिरामध्ये राधा घेऊन चालले हरीला? हृदय मंचकी म्हणजे पलंग. हृदय, हृदयामध्ये त्या आत्मतत्वाला, त्या कृष्णाला तिथं तिनं घेतलेला आहे, तिथं त्या तत्वाचा उदय झालेला आहे. आणि मग पुढे एका जनार्दनी हरीला राधा भोगी सुंदरी म्हटलेलं आहे. अशी आहे आपली राधा, असा आहे आपला कृष्ण. पण अशा प्रेमभावाचं वर्णन कुठेही येत नाही किंवा असं प्रेमभावाचं वर्णन कुठेही सांगितलं जात नाही, फक्त आणि फक्त येतच. आता पुढं की भगवंत आता भगवंत माझ्या विठ्ठलाचा प्रेम भाव कसा आहे हे दाखवताना अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, 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 कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. मग माझ्या विठ्ठलाचा, माझ्या पांडुरंगाचा कसा प्रेम भाव आहे, म्हणजे त्यांनी प्रेम भावाचं वर्णन इथं केलेलं आहे. त्याचा प्रेम भाव कसा आहे, तो काय आहे? तो आपणची देव होय गुरु. तो काय आहे? तो देव काय बनून आलेला आहे? स्वतः काय बनून आले, कसा काय प्रकट झालेला आहे? तर तो गुरु म्हणून प्रकट झालेला आहे. तुकाराम महाराजांना आलेला अनुभव आहे. बाकी काय अनुभव आहे? परब्रह्म आहे, परमात्मा आहे, पांडुरंग आहे, की म्हणजे बाकी हा अनुभव आहेच. पण माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची कोण बनून आलेला आहे? तो आपणची देव होय गुरु. तो काय कसा प्रकट झालेला आहे? तो गुरु, सद्गुरु म्हणून तो प्रकट झालेला आहे. हा अनुभव कशानंतरचा आहे? हा अनुभव आल्यानंतरचा हा अभंग आहे, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. आणि अनुभव यायच्या अगोदरचा अभंग, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या,
तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची नाम तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. म्हणजे हा अभंग हा अनुभव यायच्या अगोदरचा आहे आणि माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव हा अभंग हा अनुभव आल्यानंतरचा अभंग आहे. मग तू काय म्हणून आला, तू माझ्यासाठी कसा आला म्हणतात, तर आपणची देव होय गुरु. म्हणजे माझ्यासाठी तो सद्गुरूंच्या स्वरूपात आलेला आहे, माझ्यासाठी तो गुरूंच्या स्वरूपात आलाय. मग आता गुरूंच्या रूपात प्रगट होण्यासाठी मग ज्याच्यासाठी प्रगट झाला अगोदर त्याची काहीतरी इच्छा पाहिजे. भगवंताला प्रगट होण्यासाठी काहीतरी त्याची इच्छा पाहिजे, त्याचा भाव पाहिजे, तिची धारणा पाहिजे. म्हणून म्हटलंय बघा, भक्ताची या काजा अमानाता कारणे पंढरी निर्माण केली देवे. असं भगवंताचं आणि भक्ताचं नातं आहे. म्हणजे त्याचा भाव आहे, त्याची तशी धारणा आहे. म्हणून काय झाला त्यांच्यासाठी तो आपणची देव होय गुरु. हा तुकाराम महाराजांचा, तो काय केला, माझ्यासाठी सद्गुरूंच्या स्वरूपामध्ये आलेला आहे देव. हा तुकाराम महाराजांचा अनुभव आहे. मग आता पुढे जाऊन ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका. ज्ञानेश्वर माऊली त्या काळातले किंवा तुकाराम महाराज त्या काळातले आणि नामदेव महाराज या काळात. म्हणजे आता पहिला तुकाराम महाराज नामाचा तुका. हा, म्हणजे सगळ्यांचा अनुभव कसा आहे, एक आहे हे मला आता इथं सांगायचं आहे. आता बघा, नामदेव महाराजांची कशी फजिती झाली हे आपण मागच्या कीर्तनामध्ये बघितलं. आपण काय विश्लेषणात घ्यायचं नाही जास्त. पण मुक्ताबाईनं काय केलं मुक्ताबाईनं, की त्यांचा अहंकाराचा गर्व निराश करण्यासाठी काय केलं, काय अहंकार झालेला त्याला, नामदेवरायांना काय अहंकार झालेला, की मी देवाच्या शेजारी सदैव आहे, देवाच्या शेजारी अखंड आहे, म्हणून त्याला अहंकार झालेला. त्यामुळे तो काय करायला लागला, संतांच्या दर्शन घेणं झाला. म्हणून मुक्ताबाई काय म्हणते, अखंड जयाला देवाचा शेजार कारे अहंकार गेला नाही, मान अपमान वाढविसी हेवा दिवस असता दिवा हाती घेशी. म्हणे मुक्ताबाई जाईना दर्शना आधी अभिमान दूर करा. म्हणजे हे सांगण्याचं तात्पर्य की मला पुढची पार्श्वभूमी घ्यायची आहे. पांडुरंगाच्या जवळ गेल्यानंतर का पांडुरंगाच्या जवळ गेला, कारण मुक्ताबाईनं काय केलेलं आहे, त्याचा गर्वाचा निराश केलेला आहे. बोलोनिया येणे वाढविला डांगोरा अंतरीचा पोरा गुरुविन पंढरीचे भूषण सांगतो जनाशी नाही या मानसी तिळबोल. म्हणजे सगळ्यांना सांगतो की मी पंढरीचं भूषण आहे, पांडुरंग माझं आराध्य दैवत आहे. हा, पण काय मनामध्ये काही बोध नाहीये. म्हणून मुक्ताबाई काय सांगते, पुढे जाऊन सांगते की हा काय कच्चा आहे, हा कच्चा आहे, याला काय करायला लागेल, याला पक्का भाजावा लागेल. त्याच्यासाठी मुक्ताबाई म्हणते की म्हणे मुक्ताबाई भाजली की कोरे काकाचे उत्तर सत्य मानू. मग आता काका कोण, गोरोबा काका. गोरोबा काकांना बोलवले. जुनाट पै जुना गोरा बोलविला जुनाट पै जुना हाती थोपाटणे अनुभवाचं थोपाटणं घेऊन गोरोबा काका आले आणि ते काय करायला लागले, कच्चा आहे की पक्का आहे हे बघू लागले. कसं, आत बाहेर बाजू आम्ही कुंभ भरू निरालंब सगळेची अहम सोहम दोन्ही ऊर्ध्व लावू फुंकणी नवतारे जाळोनी जाळ करू जीवित्व घडोनी शिव घडो अंगा प्रिय पांडुरंगा आवडेल. म्हणे मुक्ताबाई पळावयाचा बाई आसन स्थिर नाही नामयाचे. खरंच काय मला भासतात काय, म्हणून त्यानं काय केलं, तो जे पळाला आणि पळाला ते तू कुठं आला, पंढरपुरात आला. ही मला तर पुढचं सांगायचं की पंढरपुरात आला आणि भगवंताला म्हणायला लागला की मला काय परत तिकडं पाठवू नकोस, खादल्याचे
खातल्या पिकल्याचे राखाबा स्मरण. माझी आन पांडुरंगा, जरा काहीतरी तुला जेवायला खायला घातलेल्याचं स्मरण राख. माझी आण आहे, तू मला पाठवू नको तिकडं. ते नाही काय ते पुढं सांगितलं, लहानशी मुक्ताई जैसी सनकांडी केले देशोदरी महान संत. एवढीशी मुक्ताबाई आणि माझ्यासारख्या महान संताला तिनं काय केलं, देशोदरीला लावलं. भगवंत म्हणाले, नामदेवा जरा थांब, जरा शांत हो. मग भगवंताने सांगितलं, भगवंतांना सांगता आलं असतं की नको जाऊ नको तिकडं, तू इथंच थांब, माझ्या जवळच थांब. ते काय सांगतात त्यांचं ऐकू नको, तू माझ्या जवळच बरा आहे, तू इथंच थांब, नको जाऊस. पण असं भगवंतानी केलं का? काय सांगितलं भगवंतानी, संताची विनमुख झाला जो गव्हार, नाही थार इह परलोकी. नाही घेतला वेड्या संतांचा अंगवळा, झोप कैसी बैसली डोळा. कोण म्हणायला लागल्यात? पांडुरंग म्हणाल्यात. तुम्ही म्हणालाय, आम्ही म्हणालोय, कोण म्हणाले? आम्ही आमच्या पदरचं सांगतोय का? नाही. पुढं बघा, पुढं सांगितले, भ्रांतीने तुझी पुरविली पाठी, सज्जनाच्या गोटी कडू लागे. मोह सरपे तुझे व्यापिले अंग, मने पांडुरंग नामयासी. कोण म्हणायला लागलाय? पांडुरंग परमात्माला म्हणायला लागलाय की तुझं काय झालंय, अहंकारानं तू व्यापला गेलेला आहेस. मोह सर्प, कसला मोह? मोह कसलाय? रूपाचा मोह झालेला आहे. मोह सर्प तुला म्हणजे माझ्या जवळ असण्याचा तुला काय झालेला आहे, मोह झालाय. त्या रूपाचा मोह तुला झालाय आणि त्यामुळे काय झालंय, तू काय करायचंय की पुढे जाऊन नामदेवांना गुरु करण्याविषयी सांगितलंय. आपुल्या श्रीमुखे विठ्ठल आपुल्या श्रीमुखे, नामदेवासी करी आज्ञापन, होनी दिनाचे अति दीन, सद्गुरु चरण सेवावे. श्री विठ्ठले आपुल्या मुख वचने, म्हणजे काय करायला, आपण आपल्या मुख वचना म्हणजे आपण स्वतः सांगायला की तू काय हो, दिनाचा दिन होऊन काय कर, सद्गुरूला शरण जा. मग तुला काय होईल, जोडल्या सद्गुरु कृपालेश, सर्वत्र माझाची प्रकाश. काय जोडल्या सद्गुरु कृपालेश, मग सर्वत्र माझाची प्रकाश. तव तुझ मज भेदाचा भास निरसोन जाईल. कशापोटी सांगायला आले तो भगवंत? प्रेमापोटी, प्रेम भावनेतून सांगाल्यास की तू ज्या वेळेला सद्गुरु कृपालेश तू जोडतील, सद्गुरूंच्या कृपा. आता सद्गुरूंची कृपा म्हणजे आता चालू आहे, आता घरोघरी गुरु आहेत ऐते, तंत्र मंत्र उपदेशिते. भागवतामध्ये उभे घरोघरी गुरु आहेत ऐते, तंत्र मंत्र उपदेशिते, जो मेळवी सद्वस्तु ते त्या ते सद्गुरु श्रीकृष्ण माने. आता गुरु आहे, मस्तकावर हात ठेवायचं, पाया पडायचं. ही कृपा का? नाही. काय कृपा आहे? कोणती कृपा आहे? सद्गुरु कृपा म्हणजे काय? जोडल्या सद्गुरु कृपा म्हणजे त्या भगवंताचं नाम ज्या वेळेला तुला मिळेल त्यावेळेला तुला काय होईल, सर्वत्र माझाची प्रकाश. म्हणजे कोण राहील सर्वत्र? मीच आहे. फक्त पंढरपुरातल्या पांडुरंगा मूर्तीपुरता मर्यादित मी नाही आहे, तर मी कुठं आहे, जोड सर्वत्र माझाची प्रकाश. आणि सांगितलं पुढे जाऊन, जवने सद्गुरूचे सेवन, ते जैसे स्वप्नीचे मायाधन, माझे न तुटे भवबंधन, सद्गुरु आज्ञे वाचोने. आता इथं एक मेन प्रश्न आहे, आमची भवबंधन आम्हाला पण आहेत आणि भगवंताला पण भवबंधन आहे. काय म्हणाल्यात? माझे तुटे न भवबंधन, सद्गुरु आज्ञे वाचन.
जोपर्यंत सद्गुरूंची आज्ञा येत नाही तोपर्यंत माझं सुद्धा भावबंधन तुटत नाही. मग हे भगवंतांनी नामदेवरायांना विसोबा खेचरांच्याकडे जाण्याचा मार्ग दाखवला. मग विसोबा खेचरे कोण आहेत? पांडुरंगच आहेत. कुणाच्या रूपाने आले? सद्गुरूंच्या. म्हणून म्हटलं काय, आपणची देव होय गुरु विठ्ठल 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 माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. आता बघा, आपणची देव आणि गुरु यांचा काय संबंध आहे किंवा कसे ते दोन्ही एकच आहेत हे बघा. भागवतामध्ये ओवे त्या ओव्याकडे पाठ नाहीत, पण काय म्हणतात एकनाथ महाराज की तूच सद्गुरु स्वरूप आहेस. काय? तूच सद्गुरु स्वरूप आहेस, तूच राम आहेस, तूच कृष्ण आहेस, तूच वामन बटुक आहेस, अहिल्याचा उद्धार करणारा तूच आहेस, नरसिंह तूच आहेस, परशुराम तूच आहेस. बघा, आपण म्हणतो अवताराला आला, कृष्ण अवताराला आला, राम अवताराला आला, वामन अवताराला आला, अवतार आहेत ना भरपूर, नरसिंह अवताराला आला. अवताराला आपण आला असं म्हणतो. मग मला सांगा, राम कुणाचा अवतार आहे? सद्गुरूंचा अवतार आहे. कृष्ण कुणाचा अवतार आहे? सद्गुरूंचा अवतार आहे. वामन कुणाचा अवतार आहे? सद्गुरूंचा अवतार आहे. नरसिंह कुणाचा अवतार आहे? सद्गुरूंचा अवतार आहे. परशुराम कुणाचा अवतार आहे? सद्गुरूंचा अवतार आहे. या झाल्या एकनाथी भागवतामधल्या ओव्या. याला एकनाथी गात्यामध्ये अभंग आहे. श्री गुरु सारका वंद्य नाही त्रिभुवनी, श्री गुरु सारका वंद्य नाही त्रिभुवनी, तो हा कैवल्याचा धनी विटेवरी, विटेवरी उभा आनंदे राहिला, वैष्णवांचा मेळावा शोभे तेथे. तो कसा आहे? तो कोण आहे? श्री गुरु सारका, म्हणजे श्री गुरु काय वंद्य नाही त्रिभुवनी, तो हा कैवल्याचा धनी. कोण आहे तिथं? कैवल्याचा धनी कोण आहे तिथं? विटेवरी कोण आहे? सद्गुरूच आहे. मग आनंद विटेवरी उभा आनंदी राहिला. मग आनंदी राहिला तू कोणत्या रूपात असेल? तो राम रूपात असेल, कृष्ण रूपात असेल, वामन रूपात असेल, नरसिंह रूपात असेल. विटेवरी उभा आनंदे राहिला. मग असा वैष्णवांचा मेळावा तिथं शोभतोय. जिथं आनंदाने भगवंत उभा आहे तिथं वैष्णवांचा मेळावा आहे. आनंद भीमा तिरी, श्री गुरु सारका वंद्य नाही त्रिभुवनी, तो हा कैवल्याचा धनी विटेवरी, विटेवरी उभा आनंदे राहिला. आता पुढं, एका जनार्दनी कैवल्याचा धनी. काय? एका जनार्दनी कैवल्याचा धनी, तो हा नंदाच्या अंगणी खेळत असे. कोण आहे मग तू? श्री गुरु सारका वंद्य नाही त्रिभुवनी, तू विटेवर शोभतोय. आणि नंतर शेवट काय सांगितलंय? तो हा नंदाच्या अंगणी खेळत असे. मग आता नंदाचं अंगण कुठलं? मज हृदयी सद्गुरु, हृदय जेने तारील हा संसार पुरू. हृदयात कोण आहे? सद्गुरू आहे. हृदयात कोण खेळत आहे? सद्गुरू आहे. आणि अंगणात कोण खेळत आहे? नंदाच्या अंगणी खेळत असे. म्हणजे सद्गुरू आणि देव. आपणची देव होय गुरु विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. पडिये देह भाव,
पडिये देहभाव. पडिये म्हणजे पडिये देहभाव पुरवी वासना. ते काय करतात? माझा देहभाव वाचतात, माझा देहभाव जाणतात, माझा भाव कसा आहे तो ओळखतात आणि काय करतात? माझी वासना पुरवतात. त्यांनी माझ्या वासनांची पूर्तता केलेली आहे. तिथं माझी वासना पुरवा म्हणून त्यांना सांगितलेलं नाही आहे. माझ्या वासनांची त्यांनी पूर्तता ऑलरेडी केलेली आहे. मग आता इच्छा आणि वासना कुठे तयार होते? कुठे तयार होते? याविषयी मोठे भाऊंनी सविस्तर कीर्तनामध्ये सांगितलंय की वासना कुठे तयार होते? कारण देहामध्ये. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह, अतिकारण देह, हे 5 देह आहेत. म्हणजे वासना कुठे तयार होते? कारण देहामध्ये होते. मग ती वासना कशी असेल? कशी असेल? उपजून या पुढते येऊ, काला खाऊ दही भात, ज्याची जशी असेल तशी. कशी असेल वासना? काय देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, अशी वासना असेल. माझे चित्त तुझे पायी, म्हणजे ही पण वासना असेल. किंवा एकाचे 2 कीर्तन होऊ देत, ही पण वासना असेल. म्हणजे ज्याची जशी वासना असेल तशी तो काय करतो? पुरवतो. कारण का? त्यानं पूर्तता केलेली आहे. बर मला सांगा, आमच्या एकट्याची वासना पूर्ण इच्छेची तृप्ती त्याने केलेली आहे काय संपूर्ण विश्वाची केलेली आहे? मग हृदयी सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरू, म्हणजे सगळ्यांच्या इच्छेची त्यांनी पूर्तता केलेली आहे. पडिये देहभाव पुरवी वासना. तो वासना पुरवतो. माझा देहभाव जाणतो, भाऊ मला काय पाहिजे म्हणून प्रत्येक वेळोवेळी तो आपल्या इच्छा पुरवतो. आणि अंती ते आपण पाशी न्यावे नेतो. न्या म्हटलेलं नाही आहे, तो आपणाला आमच्या सोबत घेऊन जातो. मग मला सांगा, एका भक्ताची इच्छा काय असेल? प्रापंचिक असेल. साधकाची इच्छा काय असेल? श्यामबाले जायचंय, बरोबर. आणि तिथे आपण पाशी न्यावे. मला कुठं जायचंय? पडून राहीन तये ठाई. म्हणजे तिथं तो ती इच्छा ती वासना आपली पुरवतो. म्हणून म्हटलंय अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये, पडिये देहभाव पुरवी वासना. 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 अंकित आपणा, अंकित आपणा, अंकित आपणा. पडिये देहभाव पुरवी वासना. पडिये देहभाव पुरवी वासना. अंकित आपणा, अंकित आपणा, अंकित आपणा. पडिये देहभाव पुरवी वासना. पडिये देहभाव पुरवी वासना. पडिये देहभाव पुरवी वासना. अंती ते आपण पाशी नाही न्यावे. मग आता त्या भक्ताच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने त्याचा प्रेमभाव, म्हणजे आपल्याला प्रेमभाव बघायचा आहे की त्याच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने प्रेमभाव आलेला आहे. मग आता तो भक्ताच्या जीवनामध्ये किंवा साधकांच्या जीवनामध्ये सद्गुरू किंवा भक्ताच्या जीवनामध्ये भगवंत कशा पद्धतीने त्याचा प्रेमभाव हे करत असतात, कशा पद्धतीने. आता एक उदाहरण घेतलं पांडवांचं.
पांडवांची मदत वेळोवेळी केली ना भगवंतानं. आता जयद्रथचं जर उदाहरण घेतलं तर जयद्रथला मारायचं सोपं होतं का? कशा पद्धतीने मारायचं सोपं होतं काय ते सोपं नाही. पण अर्जुनाची प्रतिज्ञा गणू देखोनी दिवसा लोपिला भानू जयद्रथाशी यमसदनू प्राप्त केला तात्काळी. काय केलं अर्जुनानं? प्रतिज्ञा केली की सूर्यास्ताच्या अगोदर एकतर काय करेल, जयद्रथला मारेल, नाहीतर मी स्वतः अग्नी प्रवेश करेन. ही प्रतिज्ञा केली. मग आता प्रतिज्ञा तर करून बसलाय, भगवंतानी काय केलं? आणि त्याला सोपं नव्हतं मारणं. का सोपं नव्हतं? की युद्धभूमीवरती जयद्रथचा जर शिरच्छेद केला तर त्या क्षणी ज्यानं शिरच्छेद केलेला आहे तो काय पकडणार होता? मृत्युमुखी पडणार होता. मग एन प्रकारे काय होणार होतं? अर्जुनाचाच वध होणार होता. पण भगवंतानी काय केलं? देखोनी दिवस, आता ही जी प्रतिज्ञा ऐकली आणि काय केलं? देखोनी दिवसा लोपिला भान. त्या काय केलं? दिवसाला काय केलं? म्हणजे एक काय ते आभास म्हणजे ते दिवस आभाळ आल्यानंतर कसा सूर्य झाकला जातोय तसा काय केला? सूर्यास्त झालेल्याचा भास केला आणि काय केलं? त्या जयद्रथला मारण्याचा त्यानं जो पण केलेला होता तो पूर्ण केला. कसा? त्या जयद्रथला अशा पद्धतीनं मारायचं की त्याचं शिर पश्चिमेच्या दिशेकडून जाऊन की त्याचे वडील तिथे ध्यानाला बसलेले आहेत त्याच्या मांडीवरती पडलं पाहिजे. याला काय म्हणायचं? याला काय म्हणायचं? मागे पुढे उभा राहे सांभाळी आघात झालेला ना. मागे पुढे उभा, कसा मागे पुढे उभा राहे सांभाळायचं? तो असतो मागे पुढे नव्हे तर तो सोबत असतो. भगवंत पांडवांच्या सोबत होते. प्रत्येक वेळी त्यांनी कुरुक्षेत्रावरती लीला केल्या, पण पांडवांना काय केलं? सांभाळलं. दुसरं उदाहरण परीक्षिताचं. अश्वत्थामाने काय केलं? गर्भी रक्षिला परीक्षिती सुदर्शन घेऊनी हाती उदरी प्रवेशुनिया श्रीपती छेदिली शक्ती अनिवार. काय केलं? त्या अश्वत्थामाने उत्तरेच्या गर्भावरती काय केलं? ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. का? तर एकही पांडवांचा वंश शिल्लक राहू नये. यांना तरी मारलंच, द्रौपदीच्या 5 मुलांना मारलं झोपेत असताना. मग राहिलं कोण? उत्तरा काय होती? गर्भवती होती. तिच्या गर्भामध्ये ब्रह्मास्त्राचा प्रयोग करून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कौरव काय होतील? पांडव काय होतील? वंशहीन होतील. पण गर्भी रक्षिला परीक्षिती सुदर्शन चक्र घेऊन हाती आणि उदरी प्रवेश होऊन या श्रीपती काय केला? त्याला शिदिली शक्ती अनिवार्य. म्हणजे तिथं सुद्धा काय केलेलं आहे? पांडवांचं रक्षण केलेलं आहे. म्हणून म्हटले मागे पुढे उभा राहे सांभाळीत. तिसरं उदाहरण आपल्याला माहिती आहे, ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या भेटीला आले, बरोबर बघितलं असेल आपण, नजराने घेऊन आले नजराने सोने अलंकार हिरे मोती घेऊन आल्यानंतर ज्या वेळेला ही बातमी मुघलांना कळाली त्यावेळेला काय झालं? छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी ते मोगल कितीतरी सैन्य घेऊन आले. पण त्यावेळेला ते कुठे होते? ते संतांच्या जवळ होते. मोगलांनी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून पकडलं तर तिथं कोण व्हायचं? दुसरंच व्हायचं. इथं छत्रपती शिवाजी म्हणून पकडा म्हटलं, देखो ओ शिवा. पकडल्यानंतर कोण असायचा? दुसराच असायचा. मग याला म्हणायचं मागे पुढे उभा राहे
निवाराया. म्हणजे प्रत्येक वेळेला हे आघात काय केलेला आहे संतांनी मागे पुढे उभा राहे सांभाळित आली या आघात निवार आहे. आता हे पांडवांचं झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं सांगितलं. पण आता मला सांगा आपले श्रीपाद बाबांनी आपल्यावरती आलेले आघात निवारले आहेत का नाही हो? एक सोपं म्हणजे आपल्याला माहित आहे की आपल्या माईंच्या पाठीचं दुखणं एवढं वाढलेलं की त्या वेदना असह्य होत होत्या. माईंच्या पाठीच्या वेदना असह्य होत होत्या. मग काय झालं एक्सरे काढून बघितले, फोटो काढून बघितले तर 2 मणक्यांच्या मध्ये झीज आली. बरोबर. विठ्ठल 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 मध्ये झीज आलेली आणि झीज येऊन डॉक्टरांनी सांगितलेलं तेच 2 मणक्यांच्या मध्ये झीज येऊन दोन्ही मणक्याचा एक मणका झालेला. म्हणजे ते पुढे येणार आहे सांगण्यात ऐका. मग झीज आलेली आणि नंतर काय झालं एक्सरे काढल्यानंतर हे कळालं. डॉक्टरांनी सांगितलं की याला काय ही केस जास्त ते लई ते एक 5-6 महिने टिकत असं सांगितलं. मग असं सांगितल्यानंतर रात्रभर ह्या दवाखान्यात ऍडमिट करायचं की त्या दवाखान्यात ऍडमिट करायचं हे म्हणजे सुरू झालं बाबांचं. त्या विचारातच असताना काय झालं सकाळी 5:30 वाजता बेल वाजली. बेल वाजल्यानंतर दार उघडून बघतो तर कोण साक्षात सद्गुरु परब्रह्म सच्चिदानंद श्रीपाद बाबा दत्त म्हणून उभे. बाबांना सांगितलं नाही, बाबांना माहिती नाही. बाबा आले, बाबांना दार उघडून आत घेतलं. घेतल्यानंतर बाबा सरळ माईंच्या जवळ गेले. माईंच्या जवळ गेल्यानंतर काय ताई पाठीचं दुखणं कसं आहे, जखम चिघळली का? म्हणजे त्या जखमेतून पू आणि रक्त म्हणजे पस आणि रक्त येत होता. ही जखम चघळली का? म्हणजे बाबांनी मागे पुढे उभा राहे सांभाळायचं याच्यावर मला यायचं आहे. बाबा आले, बाबांनी बघितलं, माईंच्या पाठीवरून हात फिरवला, डोक्यावरून हात फिरवला आणि त्या जखमेच्या ठिकाणी लावण्यासाठी काय केली एक नाचण्याच्या पिठाची दामटी करून दिली. ती दामटी लावा. लावल्यानंतर ती 3 ते 4 दिवस दामटी तशीच राहिली. तशीच राहिल्यानंतर हळूहळू सूज कमी येऊ लागली. सूज कमी आल्यानंतर त्यांना थोडासा रिलीफ वाटू लागला. तो रिलीफ आजपर्यंत वाटू लागलेला आहे. विचारा माईंना विठ्ठल विठ्ठल. म्हणजे की त्या 2 मणक्यात आता मानवी मनुष्यामध्ये किती मणके असतात 21 मणके असतात. पण त्या 2 मणक्यांचा मिळून 1 मणका झालाय आणि बरोबर 20 मणके आहेत. आता आणि बाबांच्या बरोबर माई कुठल्याही कार्यक्रमाला चिखलीला असू दे, तीर्थयात्रेला असू दे, कुठल्याही वैष्णव मेळाव्याला असू दे, अजूनही माई आनंदाने कोणत्याही वेदना न होता इथं आहे. याला काय म्हणायचंय मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. झालं. महाभारतातलं सांगितलं, श्रीपाद बाबांचं सांगितलं. आता याच्यानंतर बघा आपलंच उदाहरण. आपल्या वाडीमध्ये एक ब्रह्मपूजेचा कार्यक्रम होता, विधी होता ब्रह्मपूजेचा. आपल्या गुरुजींच्या घरी ब्रह्मपूजेचा कार्यक्रम म्हणजे तो काय होता ते नरक चतुर्दशीच्या नंतर देवदीपवाली म्हणून येते आणि त्यावेळेला आपण करतोय बघा सर्वजण. कटाचा असतो 5 मोठी, 5 कोळवी, 5 चिपटी. कोळवी चिपटी मापटी आडीशरीचं कुणालाही माहित नसतं. आता किलो 2 किलो हा म्हणजे 5 मोठी, 5 कोळवी, 5 चिपटी, आडीशिरी, पायली हे म्हणजे याचा तिने कट केलेला आणि ती ब्रह्मपूजा केलेली. आणि ती ब्रह्मपूजा केल्यानंतर नैवेद्य दाखवण्याच्या वेळेस
अगदी भक्तिभावाने ब्रह्मपूजा केली, सगळं केलं. नैवेद्य दाखवण्याच्या वेळेस त्यांच्या मुलाने काहीतरी गडबड केली. गडबड केल्यानंतर गुरुजींना इतका पश्चाताप झाला की ते हळहळले. काय करायचं, असं कसं झालं, म्हणजे ते हळहळले. तेवढ्यात बाबांचा फोन. काय भाऊ, काय चाललंय, काय करताय? आणि ते फोन नव्हे, बाबा त्यांना येऊन भेटले असा त्यांचा अनुभव आहे. त्यांचा अनुभव आहे की बाबा मला येऊन भेटले. झालेल्या प्रसंगाबद्दल बाबांनी मला समजवलं, बाबा मला भेटले, बाबा माझ्याशी बोलले. पण बाबांना ज्या वेळेला विचारलं त्यावेळेला बाबा म्हटले मी फोन केलेला नाही. ते गाव आणि मुंबई 400 किलोमीटरचं अंतर आहे. किती? 400 किलोमीटरचं, बरोबर? 400 किलोमीटरचं अंतर आहे. बाबा म्हणाले मी आलो नाही किंवा मी भेटलो नाही. मग कोण आलं? कोणाच्या रूपात आलं? कोणाच्या रूपात आलं? कोण आलं? याला म्हणायचं उघडे परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती, पुरवी ती आरती शिष्याची या. कोण आहे ते? हे सद्गुरू आहे. हाच आहे, हा देव आहे. कोण होऊन बनून आलेला आहे? सद्गुरू बनून आलेला आहे. तो काय करतोय? भक्ताच्या जीवनामध्ये अशी कृपा करतोय. मग आता बघा, हे झाले प्रापंचिक आघात. प्रापंचिक आघात प्रत्येकाला अनुभव आला असेल. बाबांनी माझ्यासाठी हे केलं, बाबांनी माझ्यासाठी ते केलं, बाबा असे आले, असं झालं. प्रपंचामध्ये प्रत्येकाचा अनुभव आता येत आहे. बाबा माझ्यासाठी असं करतात. मग पारमार्थिक अनुभव काय असेल? पारमार्थिक अनुभव जाणून घ्यायचा असेल तर अभंगाचं 4थं चरण योगक्षेम त्यान. योगक्षेम त्यांचा चाले जडवागे. योगक्षेम त्यांचा चाले जडवागे. जाणे जड भारी. तुम्ही जर त्यांचा योगक्षेम जाणायला गेला तर तो जड आहे. म्हणजे ते कुणाला कळू सुद्धा देत नाहीत, जाणता येणार नाही त्यांचा असा योगक्षेम ते चालवतात. मग योगक्षेम दोन वेगवेगळा पण आहे. योग म्हणून पण आलेला आहे क्षेम. क्षेम म्हणजे माझ्याकडून कोणत्याही पद्धतीचा किंवा कोणत्याही प्रकारे सद्गुरूंना त्रास होऊ नये, याला म्हणायचं क्षेम. आणि योगक्षेम अशा पद्धतीने सुद्धा हा
शब्द आलेला आहे. योगक्षेम त्यांचा जाणे जड भारे, वाट दावी करी धरू नये. मग वाट दावी करी धरू नये म्हणजे किचन मध्ये येऊन तिने हे केलं काय, आम्हाला किचन मधलं मार्गदर्शन केलं काय केलं? अशी भाजी चिरा, अशी फोडणी घाला, हे मार्गदर्शन केलं काय? वाट दावी करी धरून या. मग वाट दावी करी धरून याचा अर्थ शब्दशः कसा आहे? त्यांनी कसं मार्गदर्शन केलं, त्यांचा योगक्षेम तुम्ही जाणू शकत नाही. कसं मार्गदर्शन करतात, कशा पद्धतीने सद्गुरूंनी साधकाच्या जीवनामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे, कशा पद्धतीने बघा. प्रारब्ध संचित क्रियामान, माझं घेतलं प्रारब्ध हे शिळे दही माझे खाजले गे बाई, क्रियामान दूध साई तीही मुखी ओतली. इथं मार्गदर्शन केलं आपलं प्रारब्ध आणि संचित. कुणाचं कसं प्रारब्ध आहे, बरं आहे वाईट आहे, कसं आहे, ज्याचं जसं असं तसं काय केलंय. प्रारब्ध हे शिळे दही खाऊन टाकलं, संचित हे शिळे लोणी त्याची केली धुळधानी. संचित संपवलं, प्रारब्ध खाऊन टाकलं, क्रियामान दूध साई म्हणजे क्रियामान जे आपण करतोय ते पण काय केलं, घटकन मुखामध्ये ओतून टाकलं. म्हणजे संचित, प्रारब्ध आणि क्रियामान हे मेन आहे. याचं काय केलं, या ठिकाणी मार्गदर्शन केलं आपल्याला की मी या प्रारब्ध माझं असं असताना मी इथं कसा सावरू, कसा मी या स्वरूपामध्ये म्हणजे मला इथं कसं स्थिर राहता येईल, मला इथून बाजूला कसं मी कसा बाजूला इथून जाणार नाही, याबद्दल वेळोवेळी बाबांनी आपल्याला काय केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. नवे नवे एवढंच नव्हे, पुढे जाऊन काय काय अवगुण आहेत, हे आघात आहे. अवगुण हे काय आघातच आहे. या ठिकाणी काय केले, मार्गदर्शन केलेलं आहे की 26 दैवी गुण कसे प्रस्थापित करायचे. म्हणजे येताना कसे येतात ते एक 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 येतात आणि जाताना कसे जातात, एकदम सगळे निघून जातात. आणि जे षडविकार आहेत ते कसे येतात, एक 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 येत नाही, एकदम सगळे येतात. बरोबर, म्हणजे आपले अवगुण असतील, अवगुण 26 दैवी गुण कसे प्रस्थापित करायचे, इथं सुद्धा बाबांनी काय केले, वाट दावी करी धरून या. पुढं काय आहे, उपाधी. आता ही उपाधी जर एकदा चिकटली तर ती काय आपल्याला सोडत नाही. ती देहाची उपाधी असो किंवा कोणतीही उपाधी असो. बघा साधक आहे तोपर्यंत ठीक आहे, मग पुढं काय लागतं, हरिभक्त परायण. तोपर्यंत ठीक आहे, एवढ्या सण सुद्धा तो बास होत नाही. साधक हरिभक्त परायण, हबप महाराज, कीर्तनकार, राष्ट्रीय कीर्तनकार, कीर्तन केसरी, भागवताचार्य, आनंद भूषण, वेदांताचार्य. म्हणजे काय ह्या उपाध्या जशा 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 चिकटत जातील तसा 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 हा काय होतो, स्वरूपापासून बाजूला जातो. मग इथं सुद्धा बाबांनी वाट दावी करी धरून या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. इथं सुद्धा बाबांनी आपल्याला मार्गदर्शन केलं की बाबांनो, या उपाधीपासून तुम्ही लांब राहा आणि काय करा, या उपाधीपासून लांब राहा आणि स्वरूपाचं भजन करा. ही उपाधी इथं सुद्धा बाबांनी वाट दावी करी धरून या म्हणजे मार्गदर्शन केलं आपल्याला. हा योगक्षेम आहे त्यांचा, हे कुणीही जाणू शकत नाही. पुढे येतो लौकिक. कुणाला नको असतो, कुणाला नको असतो लौकिक. मान सन्मान, मान सन्मान प्रत्येकाला पाहिजे असतो. त्याच्याच तर पाठीमागे सगळेजण धावायला लागले. आता त्याच्यासाठी न्यूज वर बातम्या, मान, भगवंताचा अभिषेक करण्यासाठी मान, बरोबर, भगवंताचा अभिषेक करण्यासाठी मान, याच्यासाठी मान, त्याच्यासाठी मान. म्हणजे हा लौकिकापासून आपल्याला बाबांनी दूर कसं खेचलं. लौकिक नको आहे आपल्याला इथं. मग लौकिकात एक अत्यंत सुंदर आणि सुपयुक्त तुम्हाला दृष्टांत सांगतो आमच्या इकडं घडलेला. आमच्या इथं निपाणीमध्ये निपाणकरांचा एक वाडा आहे, तिथं सरकार आहे. मग त्या सरकारांना काय एक शाप मिळालेला.
मग तो म्हणजे शाप मिळाल्यानंतर हलसिद्धनाथाने तो शाप दिलेला पण त्यानं उशाप मागून घेतल्यानंतर त्याला सांगितलं की तू काय कर, उद्या या वेळेला 9 वाजता बरोबर मला येऊन भेट, तुला उशाप मिळेल, तू शापमुक्त होशील. त्याच वेळेला बरोबर ज्योतिबाच्या डोंगरावरती कळसाचं कळस बसवायचं काम सुरू होतं. तो काही केल्या कळस बसेना. मग त्यांना असं कळालं की त्यांनी पनकरवाड्यातील सरकारांच्या हस्ते तो कळस बसवला की तो कळस बसेल. मग त्यांना सांगितलं, त्यांना बोलवून आणलं आणि त्यांच्या हस्ते कळस बसवला. तो कळस बसला, कार्य संपलं. पण त्यांना हे विसरलं की मला बरोबर या वेळेत तिथं जायचं आहे की मी शापमुक्त होणार आहे. पण प्रसिद्धी तो कळस बसत नव्हता, यांच्या हस्ते कळस बसला. लौकिक प्रसिद्धीच्या झोतामध्ये तिथंच अडकून बसले म्हणून शापमुक्त होऊ शकले नाही. अजूनही आता कुठेतरी तिथं हे व्हायला, बरोबर ना बाबा, आता तिथं हे व्हायला, अजून तो शापमुक्त झालेला नाही, अजून तो वाडा असाच ओस पडलेला आहे. म्हणजे बघा, तिथं लौकिक आणि प्रसिद्धीमध्ये राहिल्यानंतर काय झालं, स्वरूपापासून आपण बाजूला जाऊ शकतो. बाबा सांगतात हा कुठे अडकणार नाही पण अडकू शकतो. काय कुठे अडकणार नाही पण अडकू शकतो. महाराज झाला, कीर्तनकार झाला, बरोबर, गोमाताची सेवा करू लागला, कुठे अडकणार नाही पण अडकू शकतो. गोशाळा निर्माण केली, कुठेही अडकू शकणार नाही पण अडकू शकतो. निर्धारित कर्म करू लागला, कुठे अडकणार नाही पण अडकू शकतो. जसं बाबा म्हणतात की एका दिवसात होणार नाही पण एक दिवस नक्की होणार आहे, तसं हा कुठे अडकणार नाही पण म्हणजे कसं आहे, कुठेही अडकणार नाही पण अडकू शकतो. याच्यासाठी बाबा आपल्याला काय करत आहे, वेळोवेळी प्रत्येक क्षणाला आपल्याला मार्गदर्शन करत असतील. ते कशाही पद्धतीने असेल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, परिपाठाच्या माध्यमातून, स्टेटसच्या संदेशाच्या माध्यमातून, परत आपल्यापर्यंत येऊन भेटून आपल्याला मार्गदर्शन करत असतील. विठोबा रघुमाई,
दरबारी वाट दावी करी धरून या. आता बाबांनी काय केले, मार्गदर्शन केले नाही, वाट दावी करी आपल्याला घेऊन चालल्यात. ते करी म्हणजे हाताला धरून त्यांच्या सोबत घेऊन चालले. कुठं कुठं बाबांनी आपल्याला मार्गदर्शन केले. आता देशी गोमातेत पाळायचं कुठं आहे का हो बाहेर. गाईचं संवर्धन झालं पाहिजे, देशी गोमाता जोपासली पाहिजे. तीच काय मेन आहे, तीच देवता आहे, तीच पूजनीय आहे, तीच वंदनीय आहे. तिच्या उदरामध्ये आपल्याला आता शिकायचं आहे, म्हणजे तिची पूजा करायची. हे सुद्धा मार्गदर्शन इतरत्र कुठेही नाही. पण बाबा आम्हाला वेळोवेळी वृक्ष संवर्धनाचं असेल, देशी गोमातेचं संवर्धन असेल, किंवा आता धर्माच्या कार्यासाठी बाबांनी काय केलेलं आहे आपल्याला मार्गदर्शन वेळोवेळी बाबा करत आहेत. म्हणून म्हटलंय वाट दावी करी धरून या. तर पुढं तुका म्हणे नाही विश्वास जा मनी. कुणाच्या मनामध्ये विश्वास नसेल तर काय करा तुम्ही, काढा पुराण, काढा गाथा, बघा, शोधा. तुका म्हणे नाही तर काय पाहिजे, दृढच पाहिजे. संत सांगून गेले, देवाने अवतार घेतले, संत सांगून गेले. पण जर विश्वास नसेल तर इथं काय पाहिजे, इथं दृढ विश्वासच पाहिजे. आणि तो दृढ विश्वास जर असेल तर त्याचा प्रेम भाव तुम्हाला मिळणार आहे. ज्ञानेश्वर माऊली पूर्वी